नमस्कार. आत्मबल फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत. बघा, आज आपण जे काही 10वी महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठीची ही एक नवीन बॅच सुरू करतो आहे. ज्या बॅचमध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा, त्या अगोदर चालू करण्या अगोदर मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जे विद्यार्थी 8वी 9वी तसेच 10वी ह्या 3 वर्गामध्ये शिकत असतील त्यांच्यासाठी 10वीमध्ये असणारी जी काही NTSCची एक्झाम आहे, त्यानंतर 11वी तसेच 12वीला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला महत्त्वाच्या ज्या परीक्षा द्यायच्या आहेत, ज्या काही विद्यार्थी देऊ इच्छितात, ते म्हणजे JEEची एक्झाम असेल किंवा नीटची परीक्षा असेल आणि NDAची परीक्षा असेल. ह्या सर्व परीक्षांच्यासाठी आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्याचबरोबर जे काही CBSE बोर्ड आहे म्हणजे NCERTची जी काही पुस्तकं आहेत त्यांचाही अभ्यास करणं अनिवार्य असतं. पण काही कारणास्तव आपल्या महाराष्ट्रातील काही मुलं हा अभ्यास करू शकत नाहीत. तर त्यांच्यासाठी आम्ही 8वी 9वी तसेच 10वी ह्या विद्यार्थ्यांच्यासाठी ऑफलाईन तसेच ऑनलाईन ह्या दोन्ही मोडवर आपण NTSC तसेच JEE नीट आणि NDA ह्या परीक्षांच्यासाठीचा फाउंडेशन कोर्स सुरू करणार आहे. फाउंडेशन कोर्स सुरू करत आहे ऑनलाईन तसेच ऑफलाईन 3 क्लाससाठी. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इथेच बेसिक क्लिअर कराल त्यानंतर 11वी आणि 12वीमध्ये तुम्हाला ह्या परीक्षाचा अभ्यास करणं अतिशय सोपं जाईल. ह्या अनुषंगाने हा सिलेबस आम्ही तयार केलेला आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन ह्या दोन्ही मोडवर ॲडमिशन घ्यायचं आहे. बघा, ऑफलाईनसाठी एक मर्यादित फीज असतील, मात्र ऑनलाईन मोडवर हीच बॅच आपल्याला मोफत भेटेल. लक्षात ठेवा, NTSC JEE नीट आणि NDA साठीचे. ओके, आता आपण ज्यासाठी आपण आज आलेलो आहोत ते म्हणजे सायन्स हा जो काही आपला सब्जेक्ट आहे, सायन्स 1, त्याच्यातील फर्स्ट चॅप्टर जो म्हणजे की ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण, ह्या चॅप्टरला सुरू करण्यासाठी. बघा, आता डायरेक्टली मी चालू करतोय. ग्रॅव्हिटेशन काय, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन्स ग्रॅव्हिटेशन. आता त्याच्या आधी एक सांगतो. आपल्या इकडं म्हणजे आपल्या भारतामध्ये जर आपण विचार केला किंवा आपल्या सर्वसाधारणपणे जर महाराष्ट्रामध्ये विचार केला तर जी व्यक्ती ज्ञान प्राप्त करते, जास्त ज्ञान प्राप्त करते, त्या व्यक्तीला संत असं म्हटलं जातं. म्हणजे संत म्हणून त्याचा तुम्ही उल्लेख केला जातो. त्याच पद्धतीनं फॉरेनमध्ये म्हणजे आपण सर्वसाधारणपणे इंग्लंडमध्ये म्हणूया, इंग्लंडमध्ये वगैरे ज्या वेळेला अशा पद्धतीनं एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करते, फार मोलाचं काम करते, त्यावेळेला त्या व्यक्तीला सर SIR सर नावाची पदवी दिली जाते. जशा पद्धतीनं आपण एक बघतोय की डॉन ब्रॅडमन होते ऑस्ट्रेलियाचे, सर डॉन ब्रॅडमन असं म्हटलं जायचं. आता सर का म्हटलं जायचं, कारण क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं अतुलनीय काम. बरोबर आहे. त्याचबरोबर एक संशोधक होते ज्यांचं नाव होतं, आपण मराठीमध्ये ते जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते आयझॅक असं करू शकतो किंवा आयसाक असं करू शकतो, आयसाक न्यूटन. ठीक आहे. मराठीमध्ये लिहितोय मी, आयसाक न्यूटन. ह्यांना सुद्धा अशीच सर ही पदवी तिथं दिली गेलेली होती, सर. आता नेमकं काय होतं, आपल्याला माहित आहे की कोविड-19 येऊन गेला, बरोबर आहे का, आणि त्या काळामध्ये आपल्या इथं लॉकडाऊन लागलेलं होतं. सेम तसंच त्याच पद्धतीनं त्या काळी म्हणजे ज्या वेळेला न्यूटनच्या काळी ज्या वेळेला तो अभ्यासामध्ये म्हणजे विद्यापीठामध्ये वगैरे होते, त्यावेळेला प्लेगची साथ आलेली होती. आणि त्या प्लेगच्या साथीमुळं जसं आत्ता लॉकडाऊन लागलेलं आहे तसंच त्याच पद्धतीनं लॉकडाऊन त्यावेळेला लागलेलं होतं प्लेगच्या साथीमुळं. मग काय झालं, आता बघा, प्लेगची साथ आलेली आहे, लॉकडाऊन लागलेलं आहे. लॉकडाऊन लागलेला म्हटल्यानंतर हा माणूस काय झाला, घरी आला. ओके, मग घरी आल्यानंतर असं झालं, त्यांचं जे घर होतं ते, बरोबर समजा हे घर आहे असं धरूया,
घराला तिकडे जर तुम्ही फॉरेनमध्ये विचार केला ना तर सगळ्या बाजूनं ओपनिंग वगैरे राहत असतं, म्हणजे ह्या बाजूने सुद्धा असं ओपनिंग होतं, ह्या बाजूने ओपनिंग होतं, ह्या बाजूने ओपनिंग होतं, सगळ्या बाजूने ओपनिंग होतं, ठीक आहे. आणि ह्या एक बाग होती अशी बाजूला, त्या बागेमध्ये एक झाड होतं, ठीक आहे. ते जे झाड होतं त्याच्या बागेमध्ये असलेलं ते झाड होतं सफरचंदाचं. सफरचंदाचं झाड होतं. आता काय झालं, न्यूटन एकदा, आता बाबा प्लेगची साथ आहे, लॉकडाऊन पडलेला आहे, विद्यापीठातनं घरी आलेले आहेत म्हटल्यानंतर त्या झाडाखाली जाऊन बसले किंवा झाडाखाली बसले, उभारले, ठीक आहे, ओके. झाडाखाली बसल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये किंवा जवळ डोक्यामध्ये काय पडलं, सफरचंदाचं ते फळ पडलं, ते वरून खाली पडलं, ॲपल. आता ते पडल्यानंतर त्यांनी जरा जास्त विचार केला त्यावर. आता मुळात एक लक्षात ठेवा, मला जरा सांगा, त्याच्या आधी कधी सफरचंद पडत नव्हतं का? पडत होतं. बरं, त्याच्या आधी कधी न्यूटन यांनी पाहिला असेल की नाही? पाहिला असेल की, काही प्रॉब्लेम नाही, पण त्यावेळेला त्यांनी विचार केला. मुळात संशोधक ही गोष्टच अशी असते की सर्वसाधारणच ज्या गोष्टी घडत असतात त्यांना जरा वेगळ्या अनुषंगानं बघणारे, ठीक आहे. सफरचंदाचं फळ पडल्यानंतर त्यांना असं वाटलं की काहीतरी वेगळं आहे, कारण की हे जे फळ आहे, हे फळ, आता हे समजा फळ आहे, हे फळ ना असं हॉरिझॉन्टली जातं आहे, म्हणजे आडवं जातं आहे, ना ते वर जातं, ते सरळ कुठे येते? पृथ्वीकडे येते, बरोबर आहे का? त्यांनी परत ते फळ घेतलं आणि ते फळ परत त्यांनी वर टाकून बघितलं, आडवं टाकून बघितलं, पण ते फळ शेवटी कसं यायला लागलं? खालीच यायला लागलं. आणि मग त्यांनी त्यानंतर त्याच्यावर विचार करून त्यांना एक समजलं, त्यांना एक गोष्ट त्याच्यानंतर रिअलाईज झाली की ह्या पृथ्वीमध्ये काहीतरी आहे. मग आता पृथ्वीमध्ये काय आहे? ही जी पृथ्वी आहे त्यांना असं वाटायला लागलं ह्या खाली जमिनीवरच सगळ्या गोष्टी येतात, याचा अर्थ जमिनीवर काहीतरी असणार आहे वेगळं, बरोबर आहे. तर त्यांनी असं सांगितलं ह्या पृथ्वीकडे काहीतरी अशी एक शक्ती आहे, काहीतरी आहे, बरोबर आहे, काहीतरी ताकद आहे, काहीतरी ओढत आहे पृथ्वीकडे कोणती तरी गोष्ट. आणि त्या गोष्टीला, म्हणजे ती जी काही शक्ती असं आपण म्हणू, त्याला त्यांनी नाव दिलं गुरुत्वाकर्षण शक्ती. गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे असं त्यांनी नाव दिलं. त्यामुळंच तर प्रत्येक वस्तू ही कुठे येत असते? पृथ्वीकडे येत असते, असं झालं, ठीक आहे. बरं, ही एक गोष्ट आपल्याला क्लिअर झाली की सफरचंदाचं फळ पडल्यामुळे त्यांना एक गोष्ट समजली की पृथ्वीकडे काहीतरी, आणि पृथ्वीकडे सुद्धा एक शक्ती कुठली तरी असणार आहे, जी म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आता जरा बघा, एक तर गोष्ट समजली की पृथ्वीकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, बरोबर आहे. मग मला जरा सांगा, पृथ्वीकडेच फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का? बरं, पृथ्वीकडेच फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का? तर पृथ्वीबरोबर इतर सुद्धा जे काही आपल्या युनिव्हर्समध्ये सगळेच्या सगळे ऑब्जेक्ट दिसतात, म्हणजे ह्या जगामध्ये जे तुम्हाला जे काही सर्व दिसतंय, उदाहरणामध्ये तुम्हाला इतर ग्रह दिसत असतील, जे काही दिसत असतील, आता बघा, न्यूटनने एक तर गोष्ट सांगितली की आता प्रत्येक वस्तूला काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट अशी त्यांना सांगितली की ह्या युनिव्हर्समधील प्रत्येक वस्तूच्या मागे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कुठलीही वस्तू असू नये, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही घ्यायचं झालं, हा समजा आपला सूर्य आहे आणि सूर्याभोवती आपली कोण फिरते? ही पृथ्वी फिरते, बरोबर आहे का? तर ह्या दोघांच्या मध्ये सुद्धा काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये, कारण की हा एक युनिव्हर्सल लॉ आहे, बरोबर आहे का? युनिव्हर्सल आहे, वैश्विक नियम आहे तो, बरोबर आहे. आता हीच गोष्ट आपल्याला नेमकं ह्याच्यामध्ये काय आहे गुरुत्वाकर्षण किंवा काय असतं, ह्याच गोष्टी या चॅप्टरमध्ये पूर्णपणे बेसिक ते ॲडव्हान्स शिकायचं आहे. ॲक्च्युली ॲडव्हान्स म्हणाल तर तुम्ही JEE नीट वगैरे ह्या एक्झामसाठी तुम्ही ते करू शकताय तिथं. आता जरा बघा, ह्या गोष्टी बघायच्या अगोदर, म्हणजे गुरुत्वाकर्षण ॲक्च्युअल चॅप्टर बघायच्या अगोदर, जो ह्या चॅप्टरमध्ये आपण पाहणारच आहे, त्या अगोदर आपण एक काम करूया, ते म्हणजे काही बेसिक ज्या काही गोष्टी आहेत ते बघण्याचा प्रयत्न करूया. काय आहेत बेसिक गोष्टी ज्या आपल्याला चॅप्टरच्या सुरुवातीला दिलेल्या आहेत? मला वाटतं की तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहे, की गुरुत्वाकर्षण शक्ती असते, त्या शक्तीचा अभ्यास करणार आहे, ठीक आहे, ओके. आता जरा बघा, ओके, गुरुत्वाकर्षण एक शक्ती आहे, बल आहे, बरोबर आहे, एक फोर्स आहे. मग मला जरा सांगा, व्हॉट इज मीन्स फोर्स?
फोर्स म्हणजे काय? बल, फोर्स, याचा अर्थ काय असतो? फोर्स म्हणजे सिंपल भाषेमध्ये जर सांगायचं झालं, सिंपल इन सिंपल लँग्वेज जर म्हणायचं झालं तर फोर्स म्हणजे, बल म्हणजे पुल ऑर पुश. पुल ऑर पुश म्हणजे पुल म्हणजे काय? ओढणे, आणि पुश म्हणजे काय? ढकलणे. पुल ऑर पुश म्हणजे फोर्स. ओके. आणि जर ॲक्च्युअल टेक्निकल भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर फोर्स म्हणजे काय? तर फोर्स म्हणजे अशी गोष्ट की जी मोशनची स्टेट चेंज करते, गतीची स्थिती बदलते. ठीक आहे. विच चेंज द स्टेट ऑफ मोशन. मोशनची स्थिती म्हणजे गतीची स्थिती, स्टेट ऑफ मोशन जी काय आहे ती बदलते, त्याला म्हणायचं फोर्स. उदाहरणार्थ काय? समजा हा इथं थांबलेल्या स्थितीत आहे, बरोबर आहे का? म्हणजे मोशन आता ही आहे ना, ठीक आहे, त्याची स्टेट चेंज केली म्हणजे रनिंग कंडिशनमध्ये गेली, त्याला ढकललं, फोर्स अप्लाइड केला, बरोबर आहे. आपण ही जी गोष्ट आहे बेसिक रीतीनं आपली जी काही NTSCची बॅच आहे त्याच्यामध्ये परत ते कव्हर करणार आहे, ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये. ओके, ठीक आहे. आता जरा बघा, आपल्याला फोर्स, बल म्हणजे समजलं काय असतं ते सिंपल भाषेमध्ये. ओके. मागील वर्षी आपण शिकलेलो आहे किंवा मागील 8वी मध्ये शिकलेलो असणार आहे. बल जे असतं त्याचे बेसिकली महत्त्वाचे जर का करायचे असलं तर 2 पद्धतीनं क्लासिफिकेशन करता येतं, 2 पद्धतीनं त्याचं डिव्हिजन करता येतं. कसं? फोर्स, बल जे आहे ते बेसिकली आपण अशा पद्धतीने विभागू शकतो. बघा, एक म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स. कुठले फोर्सेस असतात ते म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्सेस. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्क बल, हा पहिलं म्हणजे. आणि दुसऱ्या प्रकारचं बल असतं म्हणजे ते म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, किंवा त्याला आपण असं म्हणतो असंपर्क बल. आता कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय हे आपण थोडं बघूया. आणखीन एका प्रकारे फोर्सचं आपण काय करू शकतो? डिव्हिजन करू शकतो. ओके. आता याचं उदाहरण सांगतो. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे बघा, त्याच्यामध्ये पहिलं एक उदाहरण घ्या, फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे त्याचा एक हे आहे फ्रिक्शनल टाईप, फ्रिक्शनल फोर्स, किंवा त्याला आपण घर्षण बल असं म्हणू शकतो. घर्षण बल. उदाहरणार्थ आता समजा ही गाडी आहे, ही एक गाडी आहे, ठीक आहे. ही गाडी समजा एका विशिष्ट मोशनमध्ये आहे आणि हा खाली एक रस्ता आहे, ठीक आहे. ही गाडी आहे एका विशिष्ट मोशनमध्ये, म्हणजे त्या गाडीला आपण इकडं ढकलायला लागलोय, बरोबर आहे ना, ढकलायला लागलोय. ती गाडी पुढे जायला लागली आहे आणि हा रस्ता आहे की नाही, त्या रस्ता काहीतरी त्याला मागं खेचायला लागलाय, म्हणजे फ्रिक्शन करायला लागलाय, फ्रिक्शन लावायला लागलाय, बरोबर आहे की नाही. म्हणजे तो फोर्सच अप्लाय करायला लागलाय ना, एखाद्या गोष्टीला खेचायला लागलाय की नाही, त्याची जी काही मोशन असेल त्या गाडीची ती चेंज करण्याचा प्रयत्न करायला लागलाय की नाही. कोण करायला लागलाय? फ्रिक्शन करायला लागलाय ना. म्हणजे तो एक कुठल्या पद्धतीचा फोर्स आहे? फ्रिक्शनल. आणि कॉन्टॅक्ट फोर्स आहे, कारण की गाडी जोपर्यंत रस्त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही तोपर्यंत फ्रिक्शनल फोर्स त्याच्यामध्ये येणार नाही. लक्षात आलं ना? ठीक आहे. हा आहे फ्रिक्शनल फोर्स. त्यानंतर दुसरा जो आहे फ्रिक्शनल फोर्स नंतर बरेच फोर्स आहेत, त्याच्यामध्ये आणखीन एक बघा अप्लाइड फोर्स आहे. सिंपल अप्लाइड फोर्स म्हणजे काय? मी गाडी आहे, समजा एखादी गाडी आहे किंवा एखादा ट्रंक आहे आणि त्याला ह्या बाजूने मी फोर्स लावला, बल लावला, तर कुठला फोर्स झाला? तो अप्लाइड फोर्स झाला. ओके. आणि हा कॉन्टॅक्ट फोर्स असणार आहे, कारण कॉन्टॅक्ट केल्याशिवाय तुम्ही हे करू शकाल का? शक्य नाही, बरोबर आहे. तिसरा प्रकारचा नॉर्मल फोर्स. आता ह्याच्यामध्ये मस्क्युलर फोर्स पण असतो, हाच याला अप्लाइड फोर्समध्येच आपण मस्क्युलर फोर्स सुद्धा म्हणू शकतो. ओके. नॉर्मल फोर्स म्हणजे काय? समजा हा एखादा टेबल आहे, ओके, आणि ह्या टेबलवर मी एक असं पुस्तक ठेवलेलं आहे, हे एक पुस्तक आहे टेबलवर ठेवलेलं. सो हा एक नॉर्मल फोर्स आहे ना, म्हणजे नॉर्मल फोर्स अप्लाइड झाला कशावर? त्या टेबलावर. सो दिस इज अ नॉर्मल फोर्स. त्यानंतर आणखीन कोणत्या टाईपचा फोर्स आहे? टेन्शन फोर्स. टेन्शन फोर्स. आता टेन्शन फोर्स म्हणजे काय? टेन्शन फोर्स म्हणजे उदाहरणार्थ समजा इकडे एक मी खांब उभा केलाय आणि इकडे एक खांब उभा केलाय आणि मध्ये कसा दोर लावलाय, बरोबर आहे. ह्या दोरीमुळे एक टेन्शन क्रिएट झाले की नाही, एक फोर्स क्रिएट झाला की नाही, कशावर? या खांबांच्यावर, बरोबर आहे की नाही. सो दिस इज अ टेन्शन फोर्स. लक्षात ठेवा, हे फोर्सचे टाइप्स आहेत आणि हे सगळे फोर्स कसले आहेत? कॉन्टॅक्ट फोर्स आहेत, संपर्क बल आहेत. विदाउट कॉन्टॅक्ट
याच्यामध्ये फोर्स म्हणजे पुल और पुश होऊ शकत नाही किंवा चेंजची म्हणजे जी स्टेट आहे मोशनची जी स्टेट आहे ती चेंज होऊ शकत नाही. डेफिनेशनवर लक्षात हे करा. ओके. आणि ह्याच्या कॉन्टॅक्टच्या ह्याच्यावर लक्ष द्या, त्यामुळे तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर आणखीन एक स्प्रिंग फोर्स असतो. स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग फोर्स म्हणजे काय? स्प्रिंग असतात. स्प्रिंग, आता स्प्रिंग समजा एखादी मोठी आहे आणि ती तुम्ही समजा लहान केली तर त्याच्यामध्ये एक फोर्स हे केला जातो, साठवला जातो. बरोबर आहे ना? कारण त्याला जर तुम्ही सोडल्यानंतर हे होणार आहे. बरोबर आहे. आणखीन एक एअर रेझिस्टन्स फोर्स. एअर रेझिस्टन्स फोर्स म्हणजे आणखीन एक मी 5वा इथे लिहितो. ओके. एअर रेझिस्टन्स फोर्स. एअर रेझिस्टन्स फोर्स म्हणजे समजा ही हवा आहे, एअर आहे आणि इथं गाडी निघालेली आहे. तर गाडी स्पीडमध्ये निघालेली आहे, पण ती जी हवा आहे, एअर जी आहे ती त्या गाडीची स्टेट चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे, मागं ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. सो दिस इज अ एअर रेझिस्टन्स फोर्स. आता हे जे सगळे फोर्सेस म्हणजे हे जे काही बलाचे प्रकार झाले, फोर्सचे टाइप्स झाले, ते कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत. कॉन्टॅक्ट शिवाय येऊ शकत नाहीत. दुसरे जे आहेत जे फार महत्त्वाचे आहेत, ज्यावरच आपण आपला हा चॅप्टर आपला आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. ओके. बघा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस मधला पहिला महत्त्वाचा फोर्स आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण फोर्स, गुरुत्वाकर्षण बल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे? उदाहरणार्थ समजा ही पृथ्वी आहे, आपण सारखं पृथ्वीचंच उदाहरण घेतो. ओके. ही पृथ्वी आहे आणि एखादी वस्तू आहे पृथ्वीच्या वर आहे, तर ती कुठे खेचली जाते? पृथ्वीकडे खेचली जाते. खेचली जाते का? मग मला जरा सांगा, पृथ्वी आणि ही वस्तू ह्याच्यामध्ये मध्ये असा कुठला कॉन्टॅक्ट लागतो का? नाही लागत, काही गरज नाही. तरी पण फोर्स लागतो ना ह्या वस्तूवर. सो दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो कुठला फोर्स आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचा फोर्स असतो तो म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक, विद्युत स्थितिक बल. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आपण इलेक्ट्रिसिटी बघत असताना बघणार आहे, दोन भाग ह्याच्यामध्ये असतात. एक तर पॉझिटिव्ह असतो इंड असतो आणि एक निगेटिव्ह इंड असतो इलेक्ट्रिसिटीमध्ये जर बघाल तर. आणि ह्या दोघांच्या मध्ये फोर्स असतो. ह्या दोघांच्या मध्ये एक फोर्स निर्माण झालेला असतो. दिस इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके. पुढचा आणखीन एक मॅग्नेटिक फोर्स, चुंबक, मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे चुंबकीय बल. उदाहरणार्थ एका बाजूला साऊथ पोल आहे आणि एका बाजूला नॉर्थ पोल आहे. एका बाजूला साऊथ पोल आहे, एका बाजूला नॉर्थ पोल आहे. मला जरा सांगा, ह्या दोन पोलमध्ये काहीतरी येतं ना अट्रॅक्शन. सो दिस इज अ मॅग्नेटिक फोर्स. ओके. हे झाले फोर्सचे प्रकार, टाइप्स ऑफ फोर्सेस. आपलं जे चॅप्टर चालू झालेलं आहे त्या चॅप्टरमध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या प्रकारचे फोर्स आहेत आणि ते काय आहेत. ओके. आता पुढे बघा, फोर्सचे आणखीन दोन प्रकारे म्हणजे हे करता येतं, क्लासिफाईड करता येतं. आणखीन एका प्रकारे बेसिकली जर म्हणाल तर फोर्सचा जर तुम्ही विचार कराल तर ते म्हणजे बॅलन्स्ड फोर्स, संतुलित बल. बॅलन्स्ड फोर्स. आणि दुसरं म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्स. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही फोर्सला काय करू शकता? क्लासिफाईड करू शकता. आता बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय? उदाहरणार्थ बघा, समजा आता इथं मी एक बॉक्स किंवा एक गोळा घेतलाय. ठीक आहे. ह्या गोळ्यावर समजा मी ह्या बाजूनं 60 न्यूटनचा फोर्स लावतोय, बल लावतोय. ठीक आहे. 60 न्यूटनचा बल लावतोय आणि ह्या बाजूनं समजा 60 न्यूटनचंच बल लावतोय. दोन्ही बाजून 60 न्यूटनचंच बल लावतोय. मग तो जो गोळा आहे तो हलेल काय एका जागेवरनं? नाही हलणार आहे. किंवा आत लावतोय किंवा ह्या बाजूला समजा ओढतोय, दोन्ही बाजूने असे ओढतोय 60 न्यूटननं, तो बॉल हलेल काय? नाही हलणार आहे. बरोबर आहे की नाही? सो दिस इज बॅलन्स्ड फोर्स. त्याला म्हणतात बॅलन्स्ड फोर्स. अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय? उदाहरणार्थ समजा मी एकाच बाजूनं फक्त 60 न्यूटनचा फोर्स लावला, एकाच बाजूनं फोर्स लावला. मला जरा सांगा तो काय होईल? एका बाजूला हलणार आहे ना, म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्स. आता ह्याच्यामध्ये बरीच मोठी अजून थिअरी आहे. ही कुठं होणार आहे? आपल्या NTSC बॅचमध्ये. ठीक आहे. ओके. त्यानंतर
आपण ग्रॅव्हिटेशनबद्दल आणखीन थोडंसं बोलून त्यानंतर मग ॲक्च्युली चॅप्टरला सुरुवात करूया. ओके, बघा आपण एक गोष्ट बघितली की या पृथ्वीमध्ये जी काही अर्थ आहे, आपली जी काही पृथ्वी आहे, त्या पृथ्वीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, बरोबर आहे. आता समजा एखादी वस्तू आहे, उदाहरणार्थ हा चंद्र आहे, तो मून आहे, ओके, आणि इथं हा सफरचंद आहे, सफरचंद आहे, ठीक आहे. हे दोघं सुद्धा मून सुद्धा आणि सफरचंद सुद्धा पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एकामेकाकडे ओढलेले असणार आहेत, बरोबर आहे. पण जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार आहे ते पृथ्वीच्या सेंटरकडेच लागणार आहे, पृथ्वीच्या सेंटर, कारण की ॲक्च्युअल ती हे कुठं आहे, पृथ्वीच्या सेंटरकडे. म्हणजे प्रत्येक वस्तू खेचली जाते ती पृथ्वीच्या सेंटरकडे खेचली जाते. मग मला जरा सांगा, जे सफरचंद आहे आणि जो चंद्र आहे, सफरचंदावर पण ग्रॅव्हिटेशन फोर्स लागते आणि मूनवर पण लागते, पण सफरचंद पृथ्वीकडे येतं पण मून मात्र येत नाही. मून येत नाही ना, चंद्र येतो का, नाही. मग काय येत नाही, काय कारण आहे, ते आपण या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. आपल्याला पुढं हे जे काही प्रश्न आहेत त्याची पूर्ण उत्तरं मिळणार आहेत, एक आणि एक उत्तर मिळणार आहे याच्याचं, ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, समजा सफरचंदावर जेवढं ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तेवढंच मूनवर सुद्धा ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय करते का पृथ्वी, ते पण आपल्याला समजणार आहे. हा चॅप्टर ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला समजणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पृथ्वी जी आहे, जी पृथ्वी आपली आहे आणि सफरचंद आहे, बरोबर आहे. न्यूटनने असं सांगितलेलं होतं, मगाशीच मी एक सांगितलेलं आहे की प्रत्येक वस्तू, ह्या युनिव्हर्समधली प्रत्येक वस्तू ही एकमेकावर गुरुत्वाकर्षण शक्ती काय करत असते, अप्लाय करत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असते, बरोबर आहे की नाही. प्रत्येक वस्तू वन्यान म्हणजे कुठली पण असू देत. मग मला जरा सांगा, ही जी पृथ्वी आहे, पृथ्वी आणि हे सफरचंद आहे, बरोबर आहे की नाही. पृथ्वी सफरचंदावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते, सफरचंद पृथ्वीकडे आलं. मग सफरचंद सुद्धा पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असेल ना, मग पृथ्वी का नाही गेली सफरचंदाकडे. याचं कारण एक बेसिकच आहे, कारण की पृथ्वी किती मोठी आहे, सफरचंद एवढी आहे का, नाही, कितीतरी पटीने तिचं मास, त्याच्यात असलेलं वस्तुमान तिचं, आणि तिच्या वस्तुमानामुळं सफरचंद पृथ्वीकडे आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला हळूहळू कळणार आहे, बरोबर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, समजा इथे एक सफरचंद आणि इथे एक आंबा आहे किंवा काहीतरी एक दुसरी मोठी गोष्ट आहे, वेगळी गोष्ट आहे. न्यूटनच्या सांगण्याप्रमाणे सफरचंद आणि हा आंबा ह्यांच्यामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती आहे की यांच्यामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती. मग हे दोन गोष्टी एकमेकाकडे का लगेच अशा सरकल्या जात नाहीत, कारण की त्याचं पण कारण तेच आहे, एकतर दोघांचं मास, दुसरी गोष्ट म्हणजे हे जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, व्हेरी वीक फोर्स आहे, एकदम कमी, क्षीण आहे, ताकद कमी आहे त्याची, ठीक आहे. पण अत्यंत महत्त्वाचं आहे. कशासाठी महत्त्वाचं आहे, काय आहे, हे चॅप्टरमध्ये आपण पूर्ण ह्या शिकणार आहोत, ठीक आहे. बघा आता आपण ॲक्च्युली ह्या चॅप्टरला स्टार्ट करतोय. ओके, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्येच की मागील वर्षी 9वी मध्ये असताना आपण न्यूटनचे 3 नियम शिकलेला होता, बरोबर आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स, न्यूटनच्या गतीचे नियम, हे तिन्ही नियम आपण बघितलेले होते. कारण की एक लक्षात ठेवा, हा जो गुरुत्वाकर्षण हा चॅप्टर शिकायचा आहे, ग्रॅव्हिटेशन हा जो काही चॅप्टर शिकायचा आहे, हा चॅप्टर मुळात दोनच गोष्टींच्यावर बेसिकली हे असतो, तो म्हणजे मोशन आणि फोर्स, बरोबर आहे. फोर्स म्हणजे काय बघितलं, फोर्सचे आपण प्रकार बघितले, बरोबर आहे. तशाच पद्धतीनं मोशन म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे, चेंज द स्टेट, म्हणजे एखाद्या गोष्टीची स्टेट चेंज झाली म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, किंवा पोझिशन चेंज झाली म्हणजे आपण मोशनमध्ये गेली असं पण म्हणू शकतो एखाद्या गोष्टीला. न्यूटनने त्याच्या संदर्भात 3 महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत मोशनसाठी. न्यूटनचे एकूण 4 महत्त्वाचे नियम आहेत, 4 महत्त्वाचे गाजलेले नियम आहेत. ते म्हणजे न्यूटनचे 3 मोशनचे म्हणजे गतीचे नियम, आणि 4था नियम म्हणजे हा गुरुत्वाकर्षणाचा नियम. 3 नियम जे आहेत ते आपण 9वी मध्ये बघितलेले आहेत, आणि हा 4था नियम आपण आता कुठे बघणार आहे, 10वी मध्ये फर्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहे. लक्षात ठेवा, हे न्यूटनचे 4 गाजलेले नियम आहेत. ओके, आता जरासं थोडंसं आपण जर बघायला गेलो न्यूटनच्या 3 नियमांच्या बद्दल, तर पहिला नियम काय सांगतोय, 3 नियमामध्ये एक बेसिक गोष्ट आहे लक्षात ठेवायचं, फोर्स म्हणजे बल. पहिला नियम न्यूटनचा हे सांगतोय फोर्स नेमकं काय आहे काय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय फोर्स नेमका काय करू शकतो, फोर्स काय आहे त्याची डेफिनेशन त्यानं त्याच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला फोर्स समजला त्या पहिल्या नियमामुळं. त्याच्या दुसऱ्या नियमामुळं क्वांटिटी ऑफ फोर्स किती आहे, केवढा आहे फोर्स, क्वांटिटी किती आहे त्याची, ते त्याची दुसऱ्या नियमामुळं समजलं. आणि तिसऱ्या नियमामुळं त्याच्या क्वालिटी काय आहे त्या फोर्सची, तो जो लागलेला फोर्स आहे त्याची
क्वालिटी काय आहे ते तिसऱ्या नियमामुळे समजलेलं आहे. हे तिन्ही नियम आपण मागील वर्षी 9वी मध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे. आणि जरी काही अडचण असेल तरी काही दिवसानंतर जी काही आमची NTSCची बॅच होणार आहे त्याच्यामध्ये ती तुम्ही गोष्ट पाहू शकता व्हेरी डीपली CBSE लेवल. ओके ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, बघा आता ॲक्च्युली एक गोष्ट समजलेली आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती जी कुणाकुणामध्ये असणार आहे, पृथ्वी आणि एखादी वस्तू ह्यामध्ये, त्याचबरोबर ही वस्तू आणि दुसरी वस्तू ह्यामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती असणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तेच आपण जे न्यूटननं आपण आता जे शब्दामध्ये सांगितलं ते थोडंसं गणितीय रूपानं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आपण ह्या चॅप्टरच्या माध्यमातून. आता त्यातला पहिला पॉईंट बघूया, तो म्हणजे सर्क्युलर मोशन किंवा सेंट्रीपिटल फोर्स, अभिकेंद्री बल. सर्क्युलर मोशन and centripetal force, circular motion and centripetal force. ओके बघा, समजा ह्या सर्क्युलर मोशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स सांगत असताना तुम्ही असा दोऱ्याला दगड वगैरे किंवा छोटीशी एखादी गोष्ट बांधून अशी गोलगोल कधी फिरवलेली आहे काय? फिरवलेली आहे, बरोबर आहे ना. ठीक आहे. समजा हा एक मुलगा आहे इथं, ओके, त्याच्या हातामध्ये अशी एक दोरी दिली, स्ट्रिंग दोरी दिली, इथं काहीतरी एक समजा बॉल असा बांधला. हां, काय होणार आहे, तो जसा बॉल फिरवेल तसा असा गोल गोल बॉल फिरणार आहे ना. ठीक आहे, बरोबर गोल बॉल फिरणार आहे. बरं, जी ही एवढी दुरी आहे आतली त्याच्या हातातली, तेवढ्या बरोबर त्याचा ते रॅडियस झाला, म्हणजे त्या दुरीचा रॅडियस झाला, त्या सर्कलचा रॅडियस झाला. हा सर्कल असा गोल फिरतोय ना, त्याचा रॅडियस हाच झाला, बरोबर आहे की नाही. ही त्याची त्रिज्या झाली जेवढी त्याची दुरी आहे. ओके, पुढं हा जो बॉल फिरणार आहे, हा जो गोल गोल बॉल फिरत आहे, हा समजा त्यानं सोडून दिला, हातातनं काय केला, सोडून दिला. सोडून दिल्यानंतर काय होणार आहे, हा जो बॉल आहे हा असाच जाईल काय, असाच जाणार आहे, नाही, बरोबर असा जाणार आहे, सरळ जाणार आहे. कारण की हा जो वर्तुळ असतो त्या वर्तुळाची जी स्पर्शिका आहे ती अशी असते, ही त्याची स्पर्शिका झाली, ही त्याची स्पर्शिका, याला म्हणतात स्पर्शिका. आपण गणितामध्ये शिकला असाल. ओके, ही झाली वर्तुळाची स्पर्शिका. म्हणजे समजा बॉल इथं असेल आणि त्यानं त्या हातातनं तो बॉल सोडला तर कशातनं जाणार, तो त्याच्या स्पर्शिकेतनं. परत समजा बॉल इथं आला, त्यानं परत सोडला तर बॉल कशातनं जाणार, त्याच्या स्पर्शिकेतनं. ओके, पण हा ज्या वेळेला हातात धरतोय त्यावेळेला हा बॉल सुटतोय का त्याच्या हातातनं, नाही. बॉल कसा फिरतोय, असा गोल गोल फिरतोय, सर्क्युलर. मग ही जी मोशन आहे, ही जी त्याची गती आहे, त्याला गती कोणती म्हणायची, कुठली म्हणायची, सर्क्युलर मोशन, वर्तुळाकार गती. मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला, वर्तुळाकार गती. पुढं आता हा जो बॉल फिरत आहे, जो गोल गोल बॉल फिरत आहे, जर सोडला तर त्या स्पर्शिकेतनं जाणार. हां, आणि तो जो मुलगा आहे, जो मध्ये उभारलेला मुलगा आहे, हा त्या बॉलला मध्ये म्हणजे सेंटरला असा धरून ओढत आहे, बरोबर आहे की नाही, सेंटरला असा धरून ओढत आहे. म्हणजे त्यानं काहीतरी बल लावलेला आहे, कोणावर, ह्या फोर्स लावलेला आहे ह्या बॉलवर. हां, आणि त्या फोर्समुळेच हा जो बॉल आहे तो त्याची ही जी सरळ गती आहे, म्हणजे सरळ जे जायला पाहिजे त्या दिशेत न जाता त्याची डायरेक्शन जे आहे, म्हणजे दिशा आहे, सारखी सारखी चेंज करत आहे. मुळात त्याची दिशा ॲक्च्युली सरळ दिशा कशी आहे, अशी आहे, पण इथं फोर्स लावल्यामुळं ह्या दोरीला धरून त्या बॉलला ओढल्यामुळं हा बॉल त्याची सारखी डायरेक्शन चेंज करतोय. अशी डायरेक्शन होती ती अशी करतोय आणि असं सारखं सारखं निघत जातोय.
हां, आणि ती डायरेक्शन चेंज करण्यासाठी, दिशा बदलण्यासाठी त्याच्यावर तो फोर्स लावतोय. तो जो फोर्स आहे त्याला सेंट्रीपिटल फोर्स म्हणतात किंवा त्याला अभिकेंद्री बल असं म्हटलं जातं. अभिकेंद्री बल म्हणजे त्या वस्तूला गोल म्हणजे वर्तुळाकार गतीमध्ये फिरवण्यासाठी जे बल लावलं जातं ते बल म्हणजे अभिकेंद्री बल. ओके, ही मला वाटते गोष्ट क्लिअर झालेली असेल. ओके, आता हे जे बल असतं, हे जे सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाइड होणारं जे बल असतं, हे लक्षात ठेवायचं सेंटर सिकिंग असतं. सेंटर किंवा सेंट्रल सिकिंग म्हणजे काय, सेंटरला लागू असणार, सेंटरकडे येणार असते ना ते. ओके, सेंटरकडे येणार. आता हे झालं एक उदाहरण, बरोबर आहे की एक मुलगा आहे, मुलग्याच्या हातात दोरी दिलेली आहे आणि ठीक आहे फिरतोय. आता मी त्याच्याऐवजी ह्याच उदाहरणाच्या ऐवजी मी दुसरं एक उदाहरण त्याच्या बरोबर समकक्ष घेतलं. कुठलं, समजा पृथ्वी आहे, अर्थ आहे, अर्थच्या भोवती मून फिरते ना, फिरतोय म्हणजे गोल गोल फिरतो मून. ओके, मला जरा सांगा, मून जो आहे त्या मूनची सेम ह्या बॉल सारखंच बघा, मून इकडे खाली पडतोय काय, नाही. हा बॉल सुद्धा ज्या वेळेला फिरवत आहे, फोर्स अप्लाय करत आहे, फिरवत आहे, गतीत आहे आणि फोर्स अप्लाय केलेला आहे, त्यावेळेला पडतोय काय ह्याच्या अंगावर, नाही. इथनं बाहेर जातोय काय, नाही. इकडं असा जातोय काय, नाही. सेम इथंच तेच बघा. मला जरा सांगा, हा जो मून आहे म्हणजे जो चंद्र आहे, तो चंद्र ह्या पृथ्वीकडे पडतोय काय, नाही. त्यानंतर त्याची दिशा सरळ अशी म्हणायला पाहिजे होती, पण जातोय काय, नाही. त्याची दिशा अशी होती पण तो डायरेक्शन सारखं चेंज करतोय ना, डायरेक्शन सारखी चेंज करतोय. हा मून जो आहे तो ऍक्च्युली आपला सॅटेलाइट असतो. सॅटेलाइट म्हणजे काय, उपग्रह. पृथ्वीचा तो एक उपग्रह आहे, नैसर्गिक उपग्रह आहे. काही ह्युमन मॅनमेड सुद्धा उपग्रह सोडलेले आहेत, सेम अशाच पद्धतीनं काम करतात. ओके, बघा जशा पद्धतीनं ह्या मुलग्याच्या भोवती बॉल फिरत आहे तशाच पद्धतीनं मून सुद्धा ह्या पृथ्वीच्या भोवती सेम तोच पॅटर्न फॉलो करत आहे. ना पृथ्वीकडे पडतोय ना अशा दिशेनं जातोय, तो कसा फिरतोय, त्या एका विशिष्ट दिशेमध्ये फिरतोय, जसे आपले सॅटेलाइट काम करतात तसे. ठीक आहे, आता पुढे बघा, आपण एकतर बघितलेलं आहे अर्थ आणि मून सेम असाच पॅटर्न फॉलो करतात, म्हणजे तिथं सुद्धा कुठला तरी सेंट्रिपिटल फोर्स टाईप इथं फोर्स लागलेला असणार आहे. टाईप म्हणतोय मी, त्या प्रकारचाच काहीतरी फोर्स इथं असणार आहे. हा तरी प्रश्न निर्माण झाला की नाही, म्हणून तर असंच फिरत असणार आहे ना. ओके, आता जे काही हे असतात प्लॅनेट्स असतात, म्हणजे उदाहरणार्थ अर्थ आहे, एकूण 8 प्लॅनेट्स आहेत. दिस इज सन, हा एक म्हणजे आपला स्टार आहे, आपला मेन. ओके, त्याच्या भोवती ह्या प्लॅनेट्स फिरत असतात लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये, अशा पद्धतीनं आपण म्हणूया. आता ह्यांची जी कक्षा असते, म्हणजे हे लंबवर्तुळाकार जे फिरत असतात त्यांची जी कक्षा असते, म्हणजे ही बघा, हा ग्रह आहे, ही त्याची कक्षा झाली, ऑर्बिट झालं. मग त्याची नेमकी कक्षा, ते नेमके कसे फिरत असतात, कोणते नियम फॉलो करत असतात, त्या संदर्भात केपलर नावाचा एक संशोधक होता, केपलर. ह्या केपलरने ह्या प्लॅनेट संदर्भात आणि स्टार संदर्भात कशा पद्धतीने कोणते नियम लागू पडतील ह्या नियमांच्यावर अभ्यास केला आणि त्यानं त्याचे 3 नियम सांगितले. कारण की जसा आपल्याला एक मगाशी प्रश्न पडला की बाबा बॉल जो आहे तो बॉल त्या फक्त मुलग्याच्या बाजूने येतोय, ना बाहेर जातोय, ना मुलग्याच्या अंगावर पडतोय, ना त्याच्याच सरळ दिशेमध्ये जातोय, तो त्याची डायरेक्शन सारखी चेंज करतोय. तशाच पद्धतीनं सूर्य आहे आणि जे प्लॅनेट्स आहेत ते सुद्धा एका विशिष्ट गतीमध्ये ना आपली असं सरळ न जाता लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात. वर्तुळाकार नाही, लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात. आणि त्यासाठी केपलरनं त्याचे 3 नियम मांडले जे फार महत्त्वाचे आहेत. ओके, आता त्याचे ते नियम पाहायच्या अगोदर एक गोष्ट आपल्याला सिंपल माहित असणं फार गरजेचं आहे, ते म्हणजे इक्लिप्स. ओके, इक्लिप्स.
आता इक्लिप्स म्हणजे काय, उदाहरणार्थ बघा, समजा एक कोन घेतला, शंकू असा एक कोन घेतला, असा असतो ना कोन, खालच्या बाजूने असा गोल असतो बघा, ठीक आहे. त्याला ह्या कोनला बरोबर मी असा सरळ मधनं काट, म्हणजे असा हा कोन आहे उभा, असा हा असा कोन आहे समजा तिरका, आणि इथनं असा मधनं कट केला, असा बरोबर सरळ कट केला. सरळ कट केला तर वरच्या बाजूने बघितलं तर सर्कल दिसणार, गोल दिसणार, बरोबर आहे की नाही. इथं सर्कल तयार होणार असं म्हणूया आपण. आणि जर ह्या कोनला म्हणजे ह्या शंकू मराठीमध्ये त्याला असा तिरकं कापलं, तिरकं आडवं अशा पद्धतीनं कापलं, तर जो तयार होणार ना तो असणार इक्लिप्स. ओके, ठीक आहे. आता जो इक्लिप्स असतो त्या इक्लिप्सला लक्षात ठेवायचं दोन नाभी असतात. जसं माणसाला एक नाभी आहे ना, ओके, तशाच पद्धतीनं त्या इक्लिप्सला दोन नाभी असतात, म्हणजे दोन हे असतात. उदाहरणार्थ सांगतो, हा सर्कल आहे, ह्या सर्कलला असं समजा एकच नाभी असते, ती म्हणजे इथं, कारण इथूनच सगळीकडे ती फिरते. सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण भूमितीमध्ये आणि परत पाहणार आहोत ते. पण बघा, समजा इक्लिप्स जो असतो त्या इक्लिप्सला दोन नाभी आहेत, म्हणजे काय, हा समजा मी इक्लिप्स काढलाय, हा इक्लिप्स आहे, ओके, त्याच्यात दोन नाभी, म्हणजे इथे एक नाभी असेल आणि इथे एक नाभी असेल, म्हणजे ह्या पॉईंटवर कर्कटक ठेवून तुम्ही हे निम्म काढू शकताय, बरोबर आहे काय, आणि ह्या नाभीवर ठेवून तुम्ही हे निम्म काढू शकताय. ओके, तशा पद्धतीनं त्या इक्लिप्सला दोन नाभी असतात अशा, म्हणजे दोन सेंटर असतात असं म्हणूया. ओके, दोन सेंटर असतात. नाभी म्हणजे उदाहरणार्थ फोकाय, फोकाय पॉईंट असतात. ओके, फोकाय पॉईंट, काय अडचण आहे का इथं, नाही ना, फोकाय पॉईंट्स असतात किंवा फोकस असं म्हणूया आपण, फोकाय. समजा मी या पहिल्या फोकायला ह्या F1 नाव दिलं आणि दुसऱ्याला नाव दिलं F2. हा, आता याची प्रॉपर्टी एक असते, याचा एक गुणधर्म असतो इक्लिप्सचा. काय असतो बघा गुणधर्म, मी ह्याला एक नाव दिलेलं आहे, ह्याला एक नाव दिलेलं आहे. हा, समजा ह्याच्या वरचा मी कुठला पण एक असा पॉईंट घेतला, कुठला पण, आणि त्याला समजा नाव दिलं ए. हा, ए वरनं F वर एक लाईन मारली, मध्ये एक लाईन मारून घेऊया, काय प्रॉब्लेम नाही, सेंटरला चालू शकते, काय अडचण नाही. त्यानंतर ए वरनं F2 वर एक लाईन मारली. कुठं कशी लाईन मारली मी, AF1, बरोबर आहे का, आणि दुसरी लाईन कशी मारली, AF2 अधिक AF2. ह्या दोघांचं काहीतरी मी बेरीज केली. समजा AF1 झालं तर 1 मीटर होतं आणि AF2 2 मीटर होतं, म्हणजे एकूण किती झालं ते 3 मीटर झालं की नाही. ठीक आहे, आता समजा मी आणि कुठला पण एक पॉईंट घेतला, समजा इथला एक पॉईंट घेतला, समजा त्याला नाव दिलं B, आणि B वरनं परत F1 वर एक लाईन मारली आणि F2 वर एक लाईन मारली. तर लाईन कुठनं मारली बघा, BF1 मारली काय, BF1 एक मारली, आणि दुसरी लाईन कशी मारली, BF2, आणि ह्यांची बेरीज केली. समजा आणखीन एक पॉईंट घेतला C, कुठेही पॉईंट घेतला, काही विषय नाही, कुठेही घेतला. पहिल्यांदा लाईन कुठं मारली, F1 वर, ह्या पॉईंटला नाव दिलं C, ठीक आहे, CF1. काय झालं, लाईन जी मारली त्याचं नाव काय झालं, CF1. ओके, ह्या C पॉईंट वरनं F2 वर लाईन मारली, म्हणजे दुसऱ्या पॉईंटचं नाव काय झालं, CF2 ना. ओके, आणि त्यांची सुद्धा बेरीज केली. तर ह्याची बेरीज किती आलेली, उदाहरण दिलं त्यावेळेला 3. ह्याची सुद्धा बेरीज केली की नाही, 3च येणार. ह्याची सुद्धा बेरीज केली की 3च येणार, म्हणजे सगळ्यांची बेरीज जी आहे ती कशी येणार, सारखी येणार एकमेकामध्ये. हे फार महत्वाचं आहे इक्लिप्समध्ये, हा त्याचं महत्वाचं हे आहे. किंवा उदाहरणार्थ समजा इथं पॉईंट समजा घेतला मी, कुठेही घेतला, कुठेही घ्या, इथे एक लाईन मारली, सॉरी इथे एक लाईन मारली आणि इथे एक लाईन मारली, तरी सुद्धा ते कुणासारखं येणार, ह्या तिघांच्या सारखंच येणार, कुठेही पॉईंट घ्या. मग हा इक्लिप्सचा महत्वाचा गुणधर्म असतो, आणि त्याला किती फोकाय असतात, 2 असतात. ओके, किती नाभे असतात, 2. आता त्यानंतर आपण बघूया ते म्हणजे इक्लिप्स केपलरचे 3 नियम. ओके, प्लॅनेटच्या गतीविषयी सांगितलेले आहेत त्यानं, किंवा त्याच्या ऑर्बिट विषयी त्यानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. केपलरचे 3 नियम बघा, केपलर लॉज बघूया काय आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट लॉ ऑफ केपलर,
केपलरचा पहिला नियम काय आहे? केपलरच्या पहिल्या नियमामध्ये केपलरनं असं सांगितलेलं आहे की सूर्याभोवती, म्हणजे हा जो सन आहे, सन सूर्य, सिंपल भाषेमध्ये पहिला सांगतो आणि मग ऍक्च्युअल डेफिनेशन सांगतो. सूर्याभोवती म्हणजे सन भोवती, अराउंड दी सन, जे प्लॅनेट्स असतात म्हणजे ग्रह असतात ते लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात. लंबवर्तुळाकार, ही कक्षा कोणती झाली? लंबवर्तुळाकार ना झाली काय? ह्यालाच लंबवर्तुळाकार म्हणतात ना, म्हणजे इक्लिप्स टाईपमध्ये फिरतात. मग हा इक्लिप्स काढला मी, मग मला जरा सांगा फोकाय किती असणार आहेत त्याला? 2. इथे एक आणि इथे एक. केपलरचा पहिला नियम असा सांगतोय की सन म्हणजे स्टार भोवती, सन भोवती जे काही प्लॅनेट्स फिरणार आहेत ते लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतील आणि जो सूर्य असेल, जो सन असेल, तो त्याच्या एका फोकाय पॉइंटवर असेल, म्हणजे ह्या तरी नाही तर ह्या तरी. असा केपलरचा कितवा नियम सांगतोय? फर्स्ट लॉ. जर शब्दामध्ये बघायचं म्हटलं, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, म्हणजे हे ऑर्बिट ना, दिस इज ऑर्बिट, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट, the orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. बरोबर आहे का? ऑर्बिट जे असणार आहे कसला असणार आहे? इलिप्स. बरोबर आहे का? लंबवर्तुळाकार कक्षेचा असणार आहे. आणि विथ द सन ॲट द सन म्हणजे सूर्य त्याच्या एका फोकाय पॉइंट वर असणार आहे. विथ सन ॲट दी वन फोकाय पॉइंट. ही फार महत्वाचं आहे. हा त्याचा केपलरचा पहिला नियम झाला. आता आपण बघूया केपलरचा सेकंड नियम. सेकंड लॉ ऑफ केपलर काय आहे बघा. केपलरचा दुसरा नियम. एक बघितला आपण, सूर्य आहे, सन आहे आणि दिस इज व्हॉट, समजा हा एक प्लॅनेट आहे. कोणत्या कक्षेमध्ये फिरतो? लंबवर्तुळाकार. इलिप्स, ऑर्बिट इन द इलिप्स. इंग्लिशमध्ये लिहायचं असेल द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. ऑर्बिट म्हणजे ही कक्षा. ओके, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्स. कशी आहे ती? इलिप्स आहे विथ द सन ॲट द वन फोकाय पॉइंट. आणि सन कुठं आहे? एका फोकाय पॉइंटवर आहे. बस, बेसिक आहे. आता दुसरा नियम काय सांगतोय बघा. हा सूर्य आहे, बरोबर आहे की नाही? हा, एक ग्रह आहे, समजा कुठला पण एक ग्रह घेतला, ठीक आहे, आणि मी सूर्यापासून की नाही इथे एक लाईन मारली, इथे एक लाईन मारली. एका विशिष्ट वेळानंतर, म्हणजे समजा 10 सेकंदानंतर, 10 सेकंद वेळ जाऊ दिला आणि 10 सेकंदानंतर हा जो ग्रह आहे तो इथून इथं गेला, किंवा जरासा लांब नेऊया त्याला, समजा इथून इथं गेला आणि इथून इथं गेल्यानंतर मी परत लाईन जोडली. काय? जोडली. इथं काहीतरी एरिया निर्माण झाला काय? 10 सेकंदाच्या इथं हा एरिया काहीतरी निर्माण झाला ना? झाला. त्यानंतर बघा, हाच जो ग्रह आहे तो एका विशिष्ट काळानंतर इथं जाईल, इथं येईल, समजा इथं आलाय. परत मी काय केलं, सूर्यावरनं एक लाईन त्याला जॉईन केली. आणखीन थोड्या वेळानंतर हाच जो ग्रह आहे समजा इथं आलाय, त्यालाही धरून मी एक लाईन ह्याला कनेक्टेड केली. आणखीन काही विशिष्ट वेळानंतर तोच जो आता त्याच्या आधी इथं काहीतरी एक एरिया तयार झाला का नाही? झाला ना आतमध्ये. बरं, इथून इथं काही वेळ म्हणजे 10 सेकंद, काही वेळानंतर म्हणजे काय? 10 सेकंदानंतर. बघा परत एकदा सांगतो मी, ठीक आहे. समजा एका विशिष्ट वेळानंतर ग्रह परत इथं आला, हा आला ग्रह परत इथं. ओके, थोड्या वेळानंतर ग्रह परत इथं येणार आहे, आला काय? थोड्या वेळानंतर म्हणजे 10 सेकंदानंतर. मी पहिल्यांदा लाईन इथे एक जॉईन केली ती, परत इथे एक लाईन जॉईन केली, इथं मध्ये काहीतरी एक एरिया निर्माण झाला. आता बघा, पहिला ग्रह इथं होता, 10 सेकंदानंतर बरोबर इथं गेला, मी दोन्ही लाईन जोडल्या, मध्ये काहीतरी एरिया निर्माण झाला. ओके, थोड्या वेळानंतर म्हणजे काहीतरी विशिष्ट वेळानंतर ग्रह इथं गेला. ओके, इथं गेला, त्यानंतर मी तिथं लाईन जॉईन केली. ओके, आणि त्यानंतर परत इथं गेला, त्यावेळेला परत लाईन जॉईन केली 10 सेकंदानंतरची. असं काय नाही, तुम्ही कुठेही घेऊ शकता. समजा इथं ग्रह आहे, इथं घेतला ग्रहाला, लाईन जॉईन केली, 10 सेकंदानंतर समजा इथं गेला तर ती लाईन जॉईन केली, काहीतरी एरिया तयार झाला का नाही? झाला.
ठीक आहे. समजा हा जो यस सूर्य आहे, सन आहे, त्याला मी यस नाव दिलं, यस नाव दिलं. त्यानंतर हे जे ग्रह आहेत त्या प्रत्येकाला काहीतरी बेसिकली नावं देत गेलो, काही विषय नाही. ग्रहाची पहिली पोझिशन आहे ए नाव दिलं, ठीक आहे. दुसरी सेकंड पोझिशन म्हणून बी, ह्याची थर्ड पोझिशन सी, मग डी, मग ई आणि एफ. नावं का द्यायची? कारण आपल्याला हे करायला सोपं जातं म्हणून. ओके. आता जरा बघा केपलरचा नियम काय सांगतोय, सेकंड लॉ काय सांगतोय ते. हे जे काही एरियाज एकत्र हे जे तयार झालेले आहेत, हे जे झालेले एरियाज आहेत हे इक्वल एरियाचे असतात, म्हणजे इक्वल असतात. हा आणि हा तिघ किंवा हा चौथा सुद्धा एकमेकाला कशात इक्वल आहेत. हा त्याचा दुसरा नियम सांगतोय. म्हणजे जर का आपण शब्दात बघायचं झालं तर बघा काय सांगितलंय त्यानं, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. बघा मी लिहितो इथं, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, द लाईन जॉईनिंग म्हणजे काय, एक लाईन आहे, ही लाईन आहे का, आहे का, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड दी सन. इथपर्यंत हे स्टेटमेंट क्लिअर आहे. ओके. आता पुढं, अँड दी सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे याचा अर्थ असा आहे, दुसरा नियम केपलरचा असा सांगतोय, जी लाईन जॉईन झालेली आहे प्लॅनेट आणि सूर्याशी, ती लाईन इक्वल एरिया स्वीप करेल, इक्वल एरिया आणि इक्वल टाइम मध्ये. केले ना? बघा इथं 10 सेकंदामध्ये इथं गेली का? बरं, आता परत 10 सेकंदानंतर इथं आले का? मला वाटतं मी पहिल्यांदा हे एक्सप्लेन केलेलं आहे की याचा अर्थ काय आहे ते, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. ओके. आता त्यानंतर त्याचा तिसरा नियम काय सांगतोय. थर्ड लॉ व्हेरी मच इम्पॉर्टंट आहे, तिसरा लॉ फार महत्वाचा आहे. तिसरा लॉ लिहित असताना आपल्याला थोडीशी अडचण येते, म्हणजे थोडीशी गडबड निर्माण होते. ओके. आता समजा हे जे प्लॅनेट्स गोल गोल फिरतात, त्यांना आपण असं नाव देऊया रिव्हॉल्युशन करतात ना, फिरतात म्हणजे काय करतात, रिव्हॉल्युशन करतात. आणि एका विशिष्ट वेळेमध्ये फिरतात, काहीतरी विशिष्ट वेळ असते किंवा फिरत असतात, त्याला आपण असं म्हणूया टी किंवा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. हा, सूर्य आहे, सूर्याभोवती कोण फिरतात, प्लॅनेट्स फिरतात, त्या त्याला काय म्हटलं मी, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. काहीतरी काळ आहे ना, इथून हे काहीतरी पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काळ आहे की नाही, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. त्यानंतर आणखीन एक गोष्ट काय केली बघ, हा प्लॅनेट आहे, सूर्य आहे. ओके. काहीतरी हे डिस्टन्स आहे की नाही, हां, याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे R2, याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे R3, याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे R4, याच्यामध्ये डिस्टन्स काय R5, याच्यामध्ये डिस्टन्स R6, R7, R8 काय असेल ते आहे का, डिस्टन्स आहे. आता हे सगळी जी डिस्टन्स आपण घेतली आतल्या बाजूला, बघा मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करायला लागलोय, तिसरा नियम सांगण्याचा प्रयत्न करायला लागलोय. काय आहे, फक्त एक सांगितलं मी, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे टी मानलं, हा बाहेरचं जे गोल गोल फिरणार ना त्याला पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हटलं. त्यानंतर सूर्य आणि प्लॅनेट ह्यांच्यामधलं अंतर, पहिलं अंतर हे किती आहे R1, दुसरं अंतर R2, R3, R4, R5, R6, R7, R8. ओके. ह्या सगळ्यांचा मी काय केला, अवरेज काढली, सरासरी काढली, ऑल सगळ्यांची मिळून सरासरी काढली आणि त्याला असं म्हटलं मी R म्हणजे मीन डिस्टन्स. पहिलं म्हणजे T आणि दुसरा म्हणजे R. बघा. ओके. 2 नियम समजलेत ना, काय प्रॉब्लेम आहेत. तिसरा नियम इथे लिहितो. तिसरा नियम बघा, हे गोल फिरायला लागलेत, त्याला मी काय दिलं, T पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, आणि जे काही आतल्यांची सरासरी काढली त्याला काय म्हटलं R म्हणजे काय, मीन ऑफ डिस्टन्स, मीन डिस्टन्स. कारण सगळ्या डिस्टन्सची ती काय आहे, सरासरी आहे ना R म्हणजे, आणि T म्हणजे काय आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे ना. ओके. केपलरचा तिसरा नियम काय सांगतोय बेसिकली म्हटलं तर,
तर त्याचा असा नियम सांगतोय त्याचा की हा जो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे की नाही बाहेरचा टी टी त्याचा वर्ग टीचा वर्ग ह्या टीचा मी वर्ग घेतला आणि हे जे मीन डिस्टन्स आहे ना आर त्याचा क्यूब घेतला आरचा क्यूब घेतला मीन डिस्टन्सचा क्यूब घेतला तर हे दोघं एकमेकाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात म्हणजे समानुपाती असतात एवढाच केपलरचा तिसरा नियम सांगतोय बस बाकी काही नाही ओके काय आहे केपलरचा तिसरा नियम हा जो काही पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे जो बाहेरचा फिरणारा टी स्क्वेअर आणि ह्याची सगळी डिस्टन्स मी काय काढली सरासरी काढली ना मीन डिस्टन्स काढलं त्याचा क्यूब केला आणि ह्याचा स्क्वेअर केला हे दोघं एकमेकाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती असतात आता याचा अर्थ काय समानुपाती असतात म्हणजे याच्या आधी झालेला आहे की बघा हा आर वाढला की टी पण काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे मग आता ते स्क्वेअर आहे क्यूब आहे म्हटल्यानंतर त्या ह्याच्यात जातील पण आपण त्याच्यामध्ये जास्त नाही पडायचं आहे ह्याचा अर्थच असा असतो हा वाढला की हे वाढत जातात समानुपाती आणि जर असं असतं तर 1/r असं असतं तर 1/r याचा अर्थ असा आहे की हे व्यस्तानुपाती आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे जर आर कमी झाला तर टी काय होणार आहे वाढणार आहे आणि जर का आर जास्त झाला तर टी काय होणार आहे कमी येणार आहे त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतात व्यस्तानुपाती म्हणतात पण इथं मात्र ते समानुपाती आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ओके आता तुम्हाला माहिती आहे हे जे डायरेक्टली प्रोपोर्शनल दिलेलं असते ना समानुपाती हे जे असं दिलेलं असतं ते कधी पण काढलं जातं आणि त्याच्या ऐवजी इक्वल चिन्ह दिलं जातं म्हणजे टी स्क्वेअर ह्याच्या ऐवजी इक्वल चिन्ह दिलं आणि इक्वल चिन्ह दिल्यानंतर त्याच्या जागी एक कॉन्स्टंट ठेवण्याची प्रकार आहे काय कॉन्स्टंट म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल काढलं त्याच्याऐवजी काय ठेवला इक्वल आणि पुढे एक कॉन्स्टंट इंटू आर क्यूब मग जर हा कॉन्स्टंटची मला किंमत काढायची असेल तर मी कशी काढू शकतो ती टी स्क्वेअर आणि हा आर क्यूब गुणिले आहे तिकडे आला तर काय होणार तो भागिले आर क्यूब झाला का तयार हाच केपलरचा तिसरा नियम आहे तुम्ही जर शब्दामध्ये सांगायचं म्हटलात तर ठीक आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब आता शब्दामध्ये सांगतो बघा द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे का स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन अराउंड द सनच आहे ना हे अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द mean distance of planet from the suns mean distance from the planets of the sun ओके एवढंच बेसिकली सांगण्याचा प्रयत्न त्याच्या तिसऱ्या नियमामध्ये झालेला आहे ओके आता आपण केपलरचे नियम नेमके का बघितलं कारण काय केपलरचे नियम बघण्याचे एक तर लक्षात ठेवा केपलरनं हे जे काही प्लॅनेट्स विषयी त्याच्या गतीविषयी जे काही सांगून ठेवलेलं आहे ते त्यानं मॅथमॅटिकली प्रूव्ह करायला नव्हतं ते मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं कुणी केलं न्यूटनने केलं लक्षात ठेवायचं कुणी केलेलं आहे ते न्यूटनने केलेलं आहे आणि ते न्यूटननं ह्यातल्याच काही गोष्टी त्याचा जो ग्रॅव्हिटेशनलचा जो काही फोर्स आपण म्हणतोय तो प्रूव्ह करण्यासाठी हे वापरलेला आहे ह्याच्यातल्या म्हणजे हा तिसरा जो नियम झालाय ना त्याचा हा आता मला जरा सांगा आपण म्हटलं की गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीकडे आहे बरोबर आहे की नाही मग ते प्रूव्ह करायला पाहिजे की नाही ते प्रूव्ह करण्यासाठी न्यूटननं काय जर वापरले असेल तर ते हे वापरलेलं आहे ओके आता के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब कुणाला याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे नाही आय थिंक सो नसावा जर असेल ऑनलाईनमध्ये जरी असेल कोणाला तरी कमेंटमध्ये सांगा कोणताही जरी प्रॉब्लेम असेल कोणताही तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्याचा आन्सर करण्याचा किंवा देण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल ओके ठीक आहे बघा हा व्हिडिओ जो आहे आपण इथं थांबवतोय कारण की खूप मोठे व्हिडिओ होणार अन्यथा आपण ॲक्च्युली पार्ट्समध्ये इतर व्हिडिओ टाकत जाऊ बघा त्याचबरोबर मी आणखीन एकदा सांगतोय हे फक्त स्टेट बोर्डसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना अदर एक्झाम द्यायच्या आहेत किंवा भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी 8वी 9वी तसेच 10वी या विद्यार्थ्यांच्यासाठी NTSC तसेच JEE असेल नीट असेल किंवा NDA असेल ह्या एक्झामसाठीचं जे फाउंडेशनल कोर्स आहे ज्याच्यामध्ये स्टेट बोर्ड प्लस CBSE एकत्रित सिलेबस घेतला जाईल अशी बॅच आपण लवकरच स्टार्ट करतोय तरी सर्व विद्यार्थ्यांनी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर शेअर करा धन्यवाद किती मिनिटं झाले